आजचा हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. 8. श्रीकृष्ण अवतार कथा. कंस नावाच्या राक्षसाचा वध करणे एवढेच महत्त्वाचे कार्य कृष्ण अवताराचे आहे. कंसाच्या मृत्यूनंतर कृष्ण अवतारामध्ये बरेच मोठे महाभारत घडते. कौरव पांडव ह्या चुलत भावांमध्ये सत्ता संपत्तीच्या वाटपावरून अनेकदा वाद होतात. पांडव जुगारात बायको द्रौपदीसह संपत्ती हरतात. शेवटी श्रीकृष्णाच्या आग्रहावरून पांडव कौरव महायुद्ध कुरुक्षेत्रावर होते. अर्जुन स्वकीयाविरुद्ध युद्धास बिलकुल तयार नसतो, परंतु श्रीकृष्ण अर्जुनास गीता सांगून युद्ध करण्यास तयार करतो. कौरव मरतात व हरतात. पांडवांनाही काही मिळत नाही. श्रीकृष्णही एका पारध्याचा बाण लागून मरतो. जिंकलेल्या राजाचा उपयोग पांडवही घेत नाहीत. ते स्वर्गात निघून जातात. श्रीकृष्णही द्वारकेत एकटेच परततात. कशासाठी महाभारत हा प्रश्न अनुत्तरित राहतो. प्रत्यक्ष इतिहास. श्रीकृष्ण अवतारापूर्वी पहिले 6 अवतार मत्स्य, कच्छ, वराह, नरसिंह, वामन, परशुराम यांनी भारतात ब्राह्मणांची सत्ता अधिकार ब्राह्मणशाही प्रस्थापित करण्यासाठी युद्ध केले. ब्राह्मणशाही प्रस्थापित केली. श्रीराम अवतार ब्राह्मणाने श्रीराम हा प्रतिकात्मक पुरुष क्षत्रिय बहुजनांचा प्रतिनिधी वाटावा असा राजा वापरला. श्रीरामाने ब्राह्मणशाहीत सर्व जीवन खर्ची घातले. श्रीकृष्ण अवतारात श्रीकृष्ण कौरव पांडव द्रौपदी जनक ही मंडळी बहुजन वाटावीत अशी दाखवली आहेत. सत्ता संपत्ती सौंदर्य ह्याचा लालसेपायी बहुजन समाज कसा मातीत जाऊ शकतो हे विकृतीपणे मांडण्याचा प्रयत्न झालेला आहे. श्रीकृष्णाचे आई वडील देवकी व वसुदेव. देवकी कंस राजाची बहीण म्हणजेच कंस श्रीकृष्णाचा मामा. श्रीकृष्ण देव तर कंस राक्षस. याचाच अर्थ श्रीकृष्ण देव म्हणजे ब्राह्मण समाज पार्टीत तर कंस राक्षस समाज पार्टीत. म्हणजेच देव व राक्षस यांच्यात सरसकट भेटी व्यवहार होत होते. त्यांच्यात इतर मतभेद वा राजकीय वाद असले तरी सामाजिक पातळीवर ते एकच होते. पशुपालन भटक्या अवस्थेत होते. देवकीचा 8वा मुलगा कंसाला मारणार ही भविष्यवाणी. त्यामुळे कंस देवकी व वासुदेवास जेलमध्ये ठेवतो. महाभारतात कंस अत्यंत क्रूर दाखवला आहे. याशिवाय अनेक प्रवचनकार कीर्तनकार कंसाचे वर्णन महाराक्षस क्रूर करतात. कंस एवढा क्रूर असता तर त्याने आपल्या बहिणीचा लग्नापूर्वीच खून केला असता अथवा नंतर जेलमध्ये देवकी व वासुदेव यांना 2 वेगळ्या गावातील कोठडीत ठेवले असते. त्यांना 8 अपत्ये होतात. जो कंस बहिणीची मुलं जन्मताच मारू शकतो त्याला स्वतःच्या जीवाचे रक्षण करण्यासाठी देवकी वासुदेव मारून टाकणे अवघड नव्हते. याचाच अर्थ कंस हा राजा क्रूर रंगवला. तसेच कंसाला मारल्यावर श्रीकृष्ण अवताराचे महत्त्व संपते. तो पुढे का लांबवला ते समजत नाही. तसेच कंस देवकी व वासुदेवास का मारत नाही, त्यांचे पुढे काय होते. श्रीकृष्ण अवतारात महत्त्वाचा भाग बिंबवला तो म्हणजे एकलव्य व द्रोणाचार्य संबंध. ब्राह्मण गुरु बहुजन समाजास क्रमांक 1 वर येण्यापासून कसे अडवतात ते द्रोणाचार्यापासून सुरू आहे. आजही 10वी 12वी वा कॉलेजमध्ये प्रथम मेरिट येणारी मुले बहुजन समाजाचीच असतात. पण ब्राह्मण संस्थांमध्ये बहुजन मुलांना प्रॅक्टिकल्स इंटरनलचे मार्क्स कमी देतात व भटांची कार्टी पुढे रेडतात. सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट म्हटले आहे की द्रोणाचार्य हा एकलव्याचा गुरु नव्हता. त्याने एकलव्यास शिकवलेच नव्हते. अर्जुनाला श्रेष्ठ ठरवण्यासाठी गुरुदक्षिणा मागून एकलव्याचा उजवा हाताचा अंगठा द्रोणाचार्याने कापून घेतला. द्रोणाचार्य ही कृती अघोरी बेशरमपणाची अनैतिक व असंवैधानिक होती. सर्वोच्च न्यायालयाच्या मते द्रोणाचार्य हा अभारतीय आक्रमक टोळ्यातील भारतात स्थायिक लोकांचा प्रतिनिधी आहे. भिल्ल आदिवासी एकलव्य मूळ भूमिपुत्र आहेत. तेव्हापासून असे अन्याय होत आहेत. पहा परिशिष्ट 4. श्रीकृष्ण अवतारात कोणताही अधर्म नव्हता. धर्म बुडत नव्हता. धर्माला ग्लानी आलेली नव्हती. कंस हा राक्षसही मेला होता व श्रीकृष्ण अवताराचे काम पूर्ण झालेले होते. कुंती कृष्णाची आत्या द्वारका सोडून हस्तिनापुरास येते. आतेभावांना द्वारकेला नेऊन तेथेच त्यांच्या संसाराची व्यवस्था करता आली असती. सुदामा नावाच्या भिकारी ब्राह्मण मित्राचे गाव सोन्याचे करण्याच्या श्रीकृष्णास पांडवासाठी एवढे करणे सोपे होते. पांडव जुगारी होते. जे लोक जुगारात स्वतःची बायकोही हरतात त्याच्याबद्दल सहानुभूती कशासाठी. द्रौपदीला अखंड साडी पुरवणारा श्रीकृष्ण द्रौपदीच्या अंगाला हात लावणाऱ्यांना थांबवू शकत नाही. कौरव पांडवांमध्ये अर्जुन तयार नसताना कृष्णाने समझोता घडवून आणला नाही. उलट त्यावर गीता सांगितली. त्यामुळे कृष्ण अवतार कशासाठी त्याचा उलगडा होत नाही. केवळ ब्राह्मण सत्ता वाटावी अशा पद्धतीने व्यूहरचना करण्यात ब्राह्मण यशस्वी झाले. अर्जुनाने युद्ध करून सर्व कौरव महायुद्धात मरावेत यासाठी गीता सांगितली. परिणामी बहुजन संपले म्हणून ब्राह्मण गीता सर्वश्रेष्ठ मानतात. कुरुकुलातील पुरुष भीष्माचार्य व विचित्रवीर्य
विचित्रवीर्य मरण पावतो त्याला मूल बाळ नसते. त्याच्या बायका अंबा, अंबिका, अंबालिका, भीष्माने त्या तिघींना पळवून आणलेले असते. विचित्रवीर्य मरण पावल्यानंतर भीष्माने आपली प्रतिज्ञा मोडून ह्या तिघींचा त्यावेळच्या रिवाजानुसार पत्नी म्हणून स्वीकार करणे योग्य झाले असते. शेवटी व्यासाच्या संबंधातून धृतराष्ट्र व पांडू यांचा जन्म होतो. त्यावेळच्या रिवाजानुसार राज्य धृतराष्ट्रास थोरला राजपूत म्हणून मिळते. धृतराष्ट्रानंतर त्याच्या मुलांचा हक्क होतो. उदाहरणासाठी पाहू, छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा शाहू औरंगजेबाच्या कैदेत असतो. राजाराम छत्रपती होतात. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर शाहूची सुटका होते. मूळचा वारसदार म्हणून शाहू सातारच्या गादीच्या छत्रपती पदावर येतात, तर राजाराम पुत्रांचा अधिकार समाजही नाकारतो. त्यामुळे पांडवांनी इस्टेटीत वाटा मागणे चूक होते. त्यानंतर ह्या भांडवात एकमत होत नाही याची खात्री पटल्यावर कृष्णाने पांडवांना द्वारकेत सोबत घेऊन येऊन समन्वय घडवणे आवश्यक होते. याउलट श्रीकृष्णाने अर्जुनास सर्वनाश कारणीभूत ठरलेली गीता सांगितली. गीता सांगताना स्वकुळाचीही निंदा श्रीकृष्ण करतो. ब्राह्मण श्रीकृष्णाला शूद्र मानतात, तर श्रीकृष्ण स्वतःला परमेश्वर मानून 4 वर्णाचा निर्माता मानतो. ब्राह्मण श्रेष्ठ सांगतो, गवळ्यांच्या शूद्र मरणातील बुद्धिमान पोरगा ह्या भानगडी करून पुन्हा ब्राह्मणांचे गुणगान करतो. अशक्य आहे. म्हणून श्रीकृष्ण, गीता, महाभारत या सर्वांचे शुद्धीकरण करणे गरजेचे आहे. श्रीराम अवतारात सर्वच भाऊ एकमेकांसाठी मोठ्या त्यागाने वागतात, तर महाभारतात सर्वच उलटा प्रकार घडतो. यावरून आम्ही त्यागाचे महत्त्व व स्वार्थातील अंत समजून घ्यावा. त्याग हे बलवंताचे लक्षण आहे, तर स्वार्थ हे नीचपणाचे लक्षण आहे. सर्वच भाऊ एकत्र राहून एकमेकांवर प्रेम करणे, प्रजेतही हीच रीत असणे म्हणजे श्रीराम राज्य. बंधुता म्हणजे श्रीराम राज्य. अशा बंधुत्वाच्या राज्यास ब्राह्मणांनी संपवले. बंधुत्व मत्सरात रूपांतरित केले. आम्ही बुद्धीचा वापर करावा. महाभारतातील द्वेष, मत्सर दूर ठेवावा. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चला तर मग भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय, टेक केअर.